मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट. महाराष्ट्रातील सोयाबीन 6,000च्या उंबरठ्यावर. महाराष्ट्रात सोयाबीन 6,000चा टप्पा पार करणार का? आजचे सोयाबीन बाजारभाव. महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव काय असणार? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे बाजारभावामध्ये काय वाटचाल होत आहे? महाराष्ट्रात याचा काय परिणाम होणार आहे? आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनमध्ये मोठी हालचाल होत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील मार्केटवरती होत आहे. महाराष्ट्रात आजच्या मितीला सोयाबीन बाजारभाव काय आहे याची सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल, चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. महाराष्ट्रात सोयाबीनच्या बाजारभावामध्ये प्रचंड वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये 3,500-4,000 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव होता. आता तो बाजारभाव वाढून महाराष्ट्रामध्ये 5,000च्या आसपास सोयाबीन बाजारभाव आला आहे. येत्या काही दिवसातच तो 5,000चा टप्पा सुद्धा पार करणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, त्याच्या आधी डिसेंबर, नोव्हेंबर इथे सोयाबीनमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गिरावट झाली होती. महाराष्ट्रात सोयाबीन बाजार प्रचंड पडला होता. 3,500-4,000 रुपये म्हणजे मूलभूत जो बाजार आहे, जो 4,700-800 रुपये याच्यापेक्षा सुद्धा सोयाबीन कमी बाजारात विकली जात होती. परंतु आता सोयाबीनमध्ये करेक्शन होऊन महाराष्ट्रातील सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळत आहे. 4,600, 4,700, 4,800, 4,500 सरासरी दर महाराष्ट्रातील सोयाबीनमध्ये मिळत आहे. परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार जर केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत की ज्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या सोयाबीनवरती होत आहे. अशा काही घटना ज्याच्यामध्ये जे काही महाराष्ट्राच्या बाहेरील जे देश आहे इथे सर्व ठिकाणाहून चांगल्या प्रमाणात मागणी येत आहे. तसेच सोयाबीनचे जे प्रॉडक्ट्स आहे या बाय प्रॉडक्ट्सला सुद्धा आता चांगले मार्केट मिळत आहे. याचे 1-2 कारणं आपण आज जाणून घेऊया. कोणती अशी कारणं आहे की ज्याने सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला बाजारभाव मिळत आहे आणि महाराष्ट्रात आज त्याचा काय परिणाम होत आहे? पहिलं कारण जे आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही कोंबड्या आहे या कोंबड्यांना जे काही आपण म्हणतो की जे काही इतर पदार्थांपासून जे काही पोल्ट्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लूचा धोका आहे. परंतु सोयाबीन जर दिली तर सोयाबीनला याचा धोका होत नाही. आणि दुसरं म्हणजे तांदूळ आणि मका यांना इथेनॉल बनवल्यानंतर जो रॉ प्रॉडक्ट्स होता तो रॉ प्रॉडक्ट्स कोंबड्यांना देत जात होता. परंतु त्या कोंबड्यांना तो रॉ प्रॉडक्ट्स दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लू येत होता. त्याचा परिणाम असा झाला की आता परत एकदा शेतकरी जे काही तुमचे सोयाबीन आहे सोयाबीनचं रॉ प्रॉडक्ट्स म्हणून उपयोग होत आहे. त्याच्यामुळे आता सोयाबीनला मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे. सोयाबीन असेल, सोयाबीनचे प्रॉडक्ट्स असतील, सोयाबीनचं तेल असेल यांना मागणी वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी केली जात आहे. महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम होऊन महाराष्ट्रातील जी सोयाबीन 3,500-4,000 हजारावर स्थिर झाली होती आता ती सोयाबीन 5,000कडे वाटचाल झालेली आहे. काल परवा जर बघितलं लातूर या ठिकाणी 4,800 पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव गेला आहे. येत्या काही दिवसामध्ये अजून तो बाजारभाव वाढून 5,000, 5,500, 6,000 पर्यंत जाईल. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. परंतु आता जर बघितलं तर पहिलं झालं आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, दुसरं झालं महाराष्ट्रातील जे काही पोल्ट्री व्यावसायिक आहे यांनी परत एकदा सोयाबीन खरेदी करण्यास सुरुवात केलेली आहे. सोयाबीन असतील, सोयाबीन रॉ मटेरियल असतील, कारण का कोंबड्यांचा विषय आहे, कोंबड्यांना बर्ड फ्लू होत आहे. परिणामी पोल्ट्री व्यवसायात रॉ मटेरियल म्हणून वापरली जाणारी सोयाबीनची पेंड, सोयाबीनचा बरडा यांना मागणी वाढत आहे. म्हणजेच सोयाबीनचे इतर सर्व ठिकाणी सुद्धा वापर वाढला आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजार असेल किंवा देशातील बाजार आहे यांच्यावरती होऊन महाराष्ट्राच्या बाहेरील जे काही बाजार आहे याच्यामध्ये महत्त्वाचं मार्केट असतं. उज्जैन मार्केट असेल, त्याचबरोबर इतर महत्त्वाचं मार्केट या ठिकाणी आहे इंदोर मार्केट आहे. या ठिकाणी 5,000, 5,500, 6,000चा टप्पा कधीच पार केला आहे. महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनला चांगले दिवस येतील यात काही शंका नाही. महाराष्ट्रात आजच्या मितीला सरासरी 4,500 ते 5,000 रुपये दर येत आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. रोजच्या रोज आपण कांदा असेल, मका असेल, तूर असेल, हरभरा असेल यांचे बाजारभाव टाकत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.